समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाने मूक मोर्चा काढला। मूक मोर्चा काढून एक इतिहास घडवला। मराठा मूक मोर्चाची सरकारने दखल घेतली पण आरक्षण दिले नाही। मराठा समाजाचा संयम तुटला व संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज रस्त्यावर उतरला व महाराष्ट्र बंदची हाक दिली। पहा Z24 न्यूजचा खास रिपोर्ट। सिल्लोड तहसीलवर अख्ख्या जगातून एक मराठा लाख मराठा या मोर्चाचं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे। या मोर्चा संदर्भात या मोर्चाच्या एक मराठा लाख मराठा सर्व जनतेच्या काय मागण्या आहे तशी सविस्तर माहिती आपण शिवाजी दाभडे साहेब आपल्या सोबत आहे तरी त्यांच्याकडून जाणून घेऊया की या नेमक्या या मोर्चाच्या काय काय मागण्या आहे आणि आपल्या सरकाराबाबत आपल्या काय अपेक्षा आहे। आज सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की मराठा समाज हा पुन्हा एकदा वर्षभरानंतर पुढे रस्त्यावर उतरलाय। याआधी मराठ्यांनी शांततेत मोर्चे काढले पण या सरकारला त्याचं गांभीर्य कळालं नाही। मराठ्यांनी एक वर्ष वाट बघितली, विविध प्रकारची निवेदनं दिली तरी सुद्धा या सरकारला जाग आली नाही। पण शेवटी मराठ्यांचा अंत झालाय, सहनशीलतेचा अंत झाला। मराठ्यांनी ठरवलंय की हे सरकार शांततेने ऐकत नाहीये। आता मराठे हे ठोक मोर्चाच्या रूपाने समोर आलेले आणि शासनाला याची दखल घ्यावीच लागणार आहे। साहेब, जो कालचा जो आपला एक मोर्चा झाला, टायगर टोक्याला मोर्चा झाला, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्या एक भावाचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। त्या प्रकारात सरकारने कोणती ठोस भूमिका घेतली? सरकारने एक मराठा बांधवाचा जीव गेल्यानंतरही सरकार जागी नाही झालं। जेव्हा सगळं महाराष्ट्रातील मराठा समाज रस्त्यावर उतरला त्यानंतर महाराष्ट्र शासनाने कुठेतरी एक तुटकी एक मदत म्हणून जाहीर केली। पण आमचं एक मागणं आहे की ज्या आमच्या मराठा समाज बांधवाचा जीव गेलाय, त्याने बलिदान दिलंय समाजासाठी, त्याला 25 लाखाची भरपाई द्यावी। त्याच्या कुटुंबातील एकाला एक नोकरी द्यावी। 25 लाखाने त्याचा तो जीवन वापस येणार नाही। कुटुंब पुन्हा रस्त्यावर आलेलं आहे। शासनाने जेवढी जास्तीत जास्त मदत त्याला करता येईल ती मदत करावी। धन्यवाद साहेब, आपण ही जे मोलाची या ठिकाणी भूमिका घेतली आहे आणि सरकार नुसतं सुस्तीमध्ये झोपेमध्ये आहे तरी आपल्यासोबत या ठिकाणी मराठा बांधव आहेत, त्यांच्या देखील प्रतिक्रिया आपण या ठिकाणी या मोर्चामध्ये जाणून घेऊया। काल जो माझा भाऊ शहीद झाला, जर आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी जर ठरवलं असतं तर त्याचं बलिदान गेलं नसतं। परंतु हा जो माझा भाऊ आहे हा शहीद झालेला आहे तो फक्त आणि फक्त म्हणजे या महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यामुळेच। अगोदर 22 तारखेला गंगापूर तालुक्यातील माझ्या बांधवाने सरकारला, तहसीलदारांना आणि कलेक्टरांना निवेदन दिलं होतं की आम्ही ठिय्या आंदोलन करून जल समाधी घेणार आहोत आणि जल समाधी घेणार आहोत ही निवेदन देऊन सुद्धा माननीय मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह खाता आहे, गृह खात्याला त्यांनी कोणत्याही प्रकारची सूचना दिली नाही। कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी ज्या प्रकारे आपण जल समाधी घेतल्यानंतर त्या सुरक्षा पाहिजे होती अशी कोणत्याही प्रकारची सुरक्षा घेतली नाही। आणि याचं पूर्णपणे जर या माझ्या शहीद झालेल्या बांधवाचं जर कारण असेल तर ते मुख्यमंत्री आहे। यामुळं आमच्या सर्व मराठा बांधवांची मागणी आहे की या मुख्यमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा आणि मराठा समाजाची माफी मागावी। काल परवा ज्यावेळेस आमची मागणी होती की मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला पूजेसाठी येऊ नये तेव्हा आमची मागणी अशी होती की मनापासून येऊ नये, परंतु अशी मागणी होती की आरक्षण जाहीर करून यावं। परंतु त्या ठिकाणी सुद्धा मुख्यमंत्र्यांचं जर स्टेटमेंट तुम्ही जर ऐकलं तर ते पूर्णपणे चुकीचं होतं, संभ्रम निर्माण करण्यात होता आणि मराठा समाजाला त्यांनी कारागृहात, तुरुंगात किंवा एक चोराच्या नजरेतून बघितलेलं आहे। यामध्ये सुद्धा मराठा समाजाची माफी मागावी आणि त्वरित राजीनामा द्यावा अशी आमच्या मराठा समाजाच्या वतीने मागणी आहे। आणि मराठा आरक्षणाला त्वरित जो प्रलंबित आहे याचा निर्णय लवकरात लवकर लावावा अशी याद्वारे मी सर्व महाराष्ट्रातील बांधवांना सूचना देतो। धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी मराठा समाजाने चांगली ठोस भूमिका घेतली आहे परंतु अजून सरकारने या प्रकारावर ऑल महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोणतीही भूमिका घेतल्याचं या मोर्चाकारातून सांगण्यात येत आहे। साहेब, आपण तर या मोर्चामध्ये आपल्या सरकारकडून काय अपेक्षा आहे? जय जिजाऊ, जय शिवराय। सर्वप्रथम मी महाराष्ट्रातील जनतेला तसेच तमाम भारतातील जनतेला कळवू इच्छितो की मराठा समाजाने 58 मूक मोर्चे एकदम शांततेच्या आणि सहकार्याच्या मार्गाने काढले। त्यानंतर आपल्या पळलेल्या 8-15 दिवस आपले मराठा बांधव आपापल्या शांततेच्या मार्गाने, धरणे आंदोलनाच्या मार्गाने मुख्यमंत्र्यापर्यंत आपली मागणी पोहोचवण्याचं काम करत आहे। पण तरीही या झोपलेल्या मुख्यमंत्र्याला जाग येत नाही। त्यात दुर्दैवाची गोष्ट मराठा समाजासाठी जे आपले मराठा समाजाचे आमदार असतील, खासदार असतील,
ते अजून एकत्रित आले नाही. त्यांना त्यांचा खुर्चीचा हवा सुटला नाही. जोपर्यंत त्यांच्या खुर्चीचा हवा सुटणार नाही तोपर्यंत खास मराठा एकत्रित म्हणजे त्यांचं आपल्याला मागणीला एक होणार नाही, मागणी मान्य होणार नाही. आणि माझी मराठा बांधवांना विनंती आहे की आपण हे तर धरणे आंदोलन शांततेच्या मार्गाने करतोयच, पण मुख्यमंत्र्यांना माझं जाहीर आव्हान आहे, जर मुख्यमंत्री साहेब 4 महिन्यात जर आरक्षण मिळालं नाही तर तुम्ही मराठा समाजाच्या तरुणावर नियंत्रण आणू शकत नाही. मराठा समाजाच्या तलवारी स्वतंत्र झाल्याच्या नंतर तलवारी खाली ठेवलेले आहे. परत मुख्यमंत्री साहेब तुम्ही तलवारी मराठा समाजाला घ्यायला लावू नका आणि आतंकवादी नक्षलवादी बनायला लावू नका. त्याच्याकरता माझं जाहीर निवेदन आहे, मुख्यमंत्री साहेब तुम्ही 4 महिन्यात मराठा समाजाला आरक्षण घोषित करा. या टोलवाटोलीच्या भाषा करू नका. आम्ही तुम्हाला 16% दिलं, आम्ही तुम्हाला 12% दिलं. ही झाली टोलाटोलीची भाषा. तुम्ही कायद्याच्या आधारे काय सांगा ते आम्हाला कायदा पाहिजे. तुम्ही कायद्याच्या आधारे बोला, कायद्याच्या आधारे आम्ही मान्य करू. आणि कालच्या दिवशी जी दुर्दैवी घटना झाली त्या संबंधित कलेक्टरला पोलीस यंत्रणेनं इशारा दिला की सर इथं गडबड होणार नाही, लोक जलसमाधीची इशारा दिले, तुम्ही इथं या. संबंधित आधी तरी कलेक्टरनं ती गोष्ट मनावर घेतली नाही, मंत्र्यांना गोष्ट मनावर घेतली नाही. तरी माझं जाहीर आव्हान आहे की त्या कलेक्टरला तात्काळ सस्पेंड करावं आणि जे दोषी असतील ते पोलीस असतील किंवा संबंधित अधिकारी असतील, तहसीलदार असेल, त्यांना सस्पेंड करावं. आणि जो आपला भाऊबंद मेला काकासाहेब शिंदे याला 50 लाखाची तातडीची मदत, तसेच एका जणाला सरकारी नोकरी. आणि अजून माझं परत एकदा जाहीर आव्हान आहे की मराठा समाजाचा अंत पाहू नका. मराठा समाज शांततेच्या मार्गाने चालू आहे. कसं आहे, झोपलेल्या वाघाला तुम्ही फडी हाताने मारू नका. जर झोपलेला वाघ जर जागा झाला तर तुम्हाला माहिती आहे काय होतं. आणि तुम्ही मुख्यमंत्री साहेब तुम्हाला एवढं कळायला पाहिजे, तुम्ही मराठा समाजाच्या भरशावर 145-147 आमदारांच्या भरशावर, विरोधी असतील सत्तेत असतील त्यांच्या भरशावर तुम्ही मुख्यमंत्री आहात. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद साहेब, तुम्ही जी ही मोलाची भूमिका घेतली, परंतु याच्यामध्ये अजून सरकारने या ठिकाणी कोणती भूमिका घेतल्याचं दिसून येत नाही. तरी आपल्यासोबत अजून मराठा बांधव आहे, त्यांच्या देखील या मोर्चा संदर्भात आपल्या काय अपेक्षित आहे. सरकारने नेमकं काल जो घटना घडली त्या ठिकाणी कोणत्याही विषयाचं चांगल्या प्रगतीचं मोलाचं पाऊल उचललं होतं का? आपली काय प्रतिक्रिया आहे? या ठिकाणी जे काल माझा बंधू माझा भाऊ जो जलसमाधी घेऊन आज आपल्यातून निघून गेला, ही फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. पण या शासनाने त्या ठिकाणी निवेदन द्यायला असताना कोणतीच ठोक भूमिका त्या ठिकाणी घेतली नाही. त्यांना वाटलं हे मराठी फक्त अफवा करत्या, काही सांगत्या काही करत्या. त्यांना वाटलं नव्हतं की या असं कुठं होईल म्हणून त्यांनी वरच्यावर पोलिसांना सुद्धा कानाडोळा करून आपला भाऊ आपल्यातून निघून गेला. हा पोलीस आणि या यंत्रणेमुळे आपला एक मावळा या ठिकाणी आपल्यातून निघून गेला. मी शासनाला एकच विनंती करतो की आपण जे आतापर्यंत आमचा मराठा चांगल्या शांततेच्या मार्गाने जे मोर्चे काढले आणि शांततेच्या मार्गाने जे एकमेकाच्या ह्याच्यामधून आपल्याला निवेदन देत राहिले, तरी आपण हे निवेदन स्वीकारले, पण याची काहीच जाहीर ठोक भूमिका त्या ठिकाणी घेतली नाही. त्यासाठी तुम्ही आतापर्यंत मराठी हा झोपलेला असून असं समजून तुम्ही आम्हाला आतापर्यंत चिवत्या मारत बसले, तर आता याच्या पुढे तुम्हाला ठोक तलवारीचा भाषातच समजेल अशी भाषा तुम्हाला सांगावं लागेल. म्हणून मुख्यमंत्री जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत हा मराठा शांत बसणार नाही, हीच मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आज सिल्लोडमध्ये एक खळबळजनक बातमी अशी आहे की जी तुम्हाला समजा ज्या सरकारने आजपर्यंत मराठा समाजासाठी टोकाची भूमिका कुठेही बजावली नाही. 140 आमदार देखील मराठा समाजाचे या सरकारामध्ये असताना त्यांनीही कोणती मराठा समाजाच्या आरक्षणावर भूमिका घेतली नाही. आणि या सर्व मराठा समाजामार्फत येत्या काळामध्ये हा मोर्चा आणि या मोर्चाकरांच्या मागण्याला चांगलाच कुठेतरी प्रतिसाद येईल अशी भूमिका या मोर्चामधून आपल्याला बघायला मिळत आहे. कॅमेरामन अरविंद बुरकुटेसह G24 न्यूज.